हो मी पण आता बुक करतोय कार. तूही घेशील रे, नाराज कशाला होतोयस? हॅलो, कट झाला वाटतं. आल्याची गेल्याची शेजाऱ्याची. ए आई, तू का माझी नजर काढतेस? कारण कार घेण्याआधीच तू गावभर सांगतोयस ना म्हणून. मग माझं काय होणार आहे? मला नाही विश्वास आहे सगळ्यावरती. नजर बिजर. हातात मीठ मोहरी घेऊन आई आजीकडून नजर काढण्यावरती तुमचा विश्वास नसेल एक वेळ, पण पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी ह्यावर तर आहे. हे असं नाही करू शकत तुम्ही. लागली नजर. आता तुम्ही मला म्हणताय की मला कारसाठी लोन मिळू शकत नाही, सिबिल स्कोरचा प्रॉब्लेम होतोय. मी तर सोशल मीडियावरती स्टेटस पण अपलोड केलंय. आपल्या आजूबाजूला जशी पॉझिटिव्ह लोक असतात तशीच निगेटिव्ह देखील असतात. सगळ्यांनाच आपलं यश बघवेलच असं नाही. त्यामुळे गोष्ट पूर्ण होण्याआधी कुणाला सांगू नका. मग ती नवीन वस्तू घेणं असो किंवा प्रमोशन होतंय बहुतेक माझं, 30% हाईक पण मिळणार आहे. काय रे, प्रमोशन होतंय माझं. ऑफिसमध्ये मित्र कमी असतात आणि प्रतिस्पर्धी जास्त असतात. आणि अशा लोकांना तू सांगतोयस तुझ्या न झालेल्या प्रमोशन बद्दल. लागली नजर. हे तुझ्या प्रमोशनचं काय झालं? काय माहिती रे, आता म्हणतात की पुढल्या महिन्यात बघू. आणि मला भीती वाटायला लागली रे आता. काही गोष्टी लपवून ठेवाव्या, मग ते प्रमोशन असो किंवा प्रेम. आपल्या तितकं आहे म्हणून बघ आपण सोशल मीडियावर फोटो टाकला आणि किती लाईक कमेंट आल्या लोकांच्या. मी तुला सांगतोय ना, आपलं कपल खरंच खूप बेस्ट आहे यार. सगळे लोक म्हणतात आणि हे कौतुक सगळेच करतायत, पण त्यातले किती जण आहेत जे चांगल्या मनाने करतायत. नातं हे स्वतःसाठी असावं, जगासाठी नसावं. कारण आपलीच लोक असतात ज्यांना इतकं सुंदर रिलेशनशिप बघवत नाही. मग लागते नजर. अगं आता सकाळपर्यंत आपलं सगळं छान सुरू होतं, लगेच तू कशी काय भांडायला लागलीस माझ्यासोबत? ए बा ऐक, मी ओरडत नाही तुझ्या. ब्रेकअप म्हणजे अचानक माझ्यासोबत ते कसं काय व्हायला लागलं? कारण गोष्टी पूर्ण होण्याआधीच जगाला सांगत सुटलास. नवीन वस्तू घेतोयस, तोंड बंद ठेव. नवीन घर घेतोयस, तोंड बंद ठेव. तुझं प्रमोशन होतंय, तोंड बंद ठेव. बाहेर वॅकेशनला चाललायस, तोंड बंद ठेव. तुझं रिलेशन सुखात सुरू आहे, तोंड बंद ठेव. आयुष्यात कोणतीही गोष्ट जोवर पूर्ण होत नाही तोवर तोंड बंद ठेवून निगेटिव्ह एनर्जी पासून दूर राहायचं. पण तरी पण निगेटिव्ह एनर्जी आपल्या आसपास आली तर मग आपण दुप्पट पॉझिटिव्हिटी घेऊन फिरायचं. म्हणजे त्या निगेटिव्हिटीचा आपल्यावरती फरक पडत नाही. पण मग दुप्पट पॉझिटिव्हिटी आणायची कुठून? आपली श्रद्धाळू आई जे काही सांगते ते आशीर्वाद समजून गुपचूप ऐकायचं. कळलं? आई नजर काढ. आल्याची गेल्याची. ऐक ना, मी ना आता कार घ्यायला जाईन ना, तेव्हा तुझ्यासारखा शर्ट घालेन. तुझं शर्ट खूप सुंदर आहे. धन्यवाद. थू थू थू.